जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कढीगोळे करणार आहे. विदर्भामधील खास पारंपरिक रेसिपी आहे. कढीगोळे करण्यासाठी 1 वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने धुवायची. त्यानंतर 7 ते 8 तास भिजत ठेवायची आहे. 7-8 तासानंतर डाळ छान भिजली आहे. यातील पाणी काढून घ्यायचं. डाळ पाणी निथळायला चाळणीमध्ये ठेवायची आहे. मिक्सरच्या भांड्यात लसूण कड्या, यामध्ये कोथिंबीर कोवळ्या देठासह घ्यायची. 4 ते 5 हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे. अद्रक याची पेस्ट करून घ्यायची. यामध्येच भिजलेली चणा डाळ हे पाणी न टाकताच बारीक करून घ्यायची आहे. बारीक केलेली चणा डाळ एका भांड्यात काढून घ्यायची. यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, जिरे पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं. हे थोडा वेळ बाजूला ठेवू. कढी करण्यासाठी 1 पाव ताजं दही थोडंसं आंबट घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ, यामध्ये बेसन, पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचापेक्षा कमी बेसन टाकायचं. यामध्ये 2 वाटी गरम पाणी, हे सर्व रवीने फिरवून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. कढी करण्यासाठी कढईमध्ये तेल कमीच घ्यायचं. या रेसिपीला तेल खूप कमी पाहिजे. तेल गरम झालं. यामध्ये मोहरी तडतडू द्यायची. अद्रक, लसूण, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट. कढीसाठी जास्त तिखट मिरची घ्यायची नाही. थोडासा हिंग हे परतून घ्यायचं. यामध्ये कढीपत्ता, हळद, जिरे पावडर 1 मिनिट परतून घ्यायचं. लो फ्लेमवर परतायचं आहे. यामध्ये दही आणि बेसनाचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. कढी आपल्याला पातळ करायची आहे. यामध्ये गरम पाणी टाकायचं. यामध्ये गोळे शिजल्यावर कढी घट्ट होते. मी 1 वाटी गरम पाणी टाकलं आहे. मिक्स करून घ्यायचं. यामध्ये कोथिंबीर, हाय फ्लेमवर कढीला 1 उकळी येऊ द्यायची आहे. कढी उकळेपर्यंत सतत असं फिरवत राहायचं आहे, नाही तर कढी फुटू शकते. कढीला उकळी आल्यानंतरच यामध्ये गोळे सोडायचे आहेत. कढीला छान उकळी आली आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची. मिक्सरला बारीक केलेल्या डाळीचे छोटे छोटे गोळे करून उकळत्या कढीमध्ये सोडायचे आहेत. खूप जास्त मोठे करायचे नाहीत. शिजल्यावर हे कढीमध्ये फुलतात. हलक्या हाताने गोळे करायचे. गोल आकाराचे गोळे तयार करून उकळत्या कढीमध्ये सोडायचे. कढी उकळल्यानंतरच यामध्ये गोळे सोडायचे आहेत. 2 मिनिट उकळून घ्यायचं. गोळे हळूहळू वर येत आहेत. हलक्या हाताने पलटून घ्यायचे. जोपर्यंत गोळे असे वर येत नाहीत तोपर्यंत पलटवायचे नाहीत. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा. गोळे असे तरंगायला लागले. गॅसची फ्लेम लो करायची. यावर झाकण ठेवायचं. पूर्ण झाकण न ठेवता असं ठेवायचं. 6-7 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. 6-7 मिनिटानंतर गोळे मस्त फुलले आहेत. कढी छान घट्टसर झाली आहे. कढी गोळेसाठी अशीच कढी पाहिजे. एक गोळा बघू कसा झाला. कडक न होता छान मऊ झाला आहे. कढी गोळे तयार आहेत. कढी गोळे आणि ज्वारीची भाकरी 1 नंबर जेवणाचा बेत आहे. या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.